बैसोजेव एके ठाई बहु केले वनवन पाय पिटी झाला शेण खंदी भाग पोटी भूख काय खेळायाचे सुख बहु केले वनवन पाय पिटी झाला शेण तुका म्हणे धावे मग अवघे बरवे बहु केले वनवन पाय पिटी झाला शीन पांडुरंगा करो प्रथम ओम यन्तप्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं समचरणसरोजं सन्द्रनीलाम्बुदाभं जगन्निहितपाणिं मण्डनमण्डनारं तरुणतुलसीमाला कन्धरं कञ्जनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि नमो ज्ञानेश्वर निवृत्तियोगार स्वपाण्डेव मुक्तावनी नमूर्तिभुवनपावनी आद्यत्रयजननी देवाची मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या अनादि अंबिका भगवती बहु केले वनवन पाय पिटी झाला शीन संत शिरोमणी वैराग्याचे महामेरू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारा या अभंगातून गोपाळांचा संवाद प्रतिपादन करतात. विठ्ठल
जगत उत्पत्ती, जगत स्थिती आणि जगाच्या नाशाला मूळ कारण स्वरूप असलेली भगवती जगदंबा माता, त्या जगदंबा मातेच्या नवरात्राच्या उत्सवानिमित्त चालू असलेला हा जो सप्ताह, त्यातील आजची काल्याची कीर्तनाची सेवा माझ्याकडे आलेली आहे. भगवती जगदंबा मातेच्या चरणी नतमस्तक होऊन उपस्थित असलेली जी संत मंडळी आहे, जे बाहेरून आलेली आहे, इथली स्थानिक असे सर्व भाविकांच्या नतमस्तक होतो. आणि थोडंसं वेळेपेक्षा थोडा उशीर झाल्यामुळे सर्वांना माफी मागतो आणि अभंगाच्या चिंतनाकडे बोलतो. विठ्ठल नवरात्राचा उत्सव आणि त्या उत्सवाची सांगता, आणि तोही विजयादशमीचा योग, म्हणजेच आपण त्याला काय म्हणतो, दसरा. हा महत्वाचा आहे हा दसरा. या दसरा म्हणजेच आजचा जे 3.5 मुहूर्त शास्त्रामध्ये सांगितलेले आहेत, त्याच्यातला एक मुहूर्त म्हणजे आता हा दसऱ्याचा आहे. आपल्याला कुठलंही कार्य आरंभ करायचा असेल तर आजच्या दिवशी पंचांग पाहायची गरज नाही. कुठलंही कार्य आज आरंभ करता येतं. आज कुठल्याही कार्याला जर आरंभ केला तर ते कार्य पूर्णत्वाला जातं. विठ्ठल विठ्ठल असा हा आजचा दिवस फार महत्वाचा आहे. आजच्या दिवसाशी निगडीत संबंधित पुराणाधिकामध्ये पुष्कळ कथाही आहेत, पण त्या आपण सांगत बसलो तर मग काल्याचा अभंग बाजूला राहील, कृष्णाचं चरित्र बाजूला राहील, आणि मग त्याच्यातच वेळ होऊन जाणार. इथं उशीर झालेला आहे. आजच्याच दिवशी भगवान श्रीरामाने रावणाचा वध केला, आणि म्हणून रावणाचा वध म्हणूनच आजचा उत्सव साजरा केला जातो. दशहरा म्हटलं जातं. तशा पुराणामध्ये अनेक कथा निगडीत आहेत. प्रभू रामचंद्राचे जे पूर्वज रघुराजे होते, प्रभू रामचंद्राचे वडील दशरथ, दशरथाचे वडील अजराजा, आणि त्या अजराजाचे वडील रघुराजा. आपल्याकडं दसऱ्याच्या दिवशी आपट्याची पानं आणतात आणि ते सोनं म्हणून देतात ना, वडीलधाऱ्या माणसांना वगैरे त्यांचं पाया वगैरे पडलं जातं, दर्शन घेतलं जातं आणि सोनं दिलं जातं. त्या संबंधित ही एक कथा आहे. रघुराजाने विश्वजित नावाचा यज्ञ केला होता, आणि त्या विश्वजित यज्ञामध्ये आपल्या जवळ असलेली सर्व संपत्ती दान केलेली होती. काही संपत्ती ठेवली नाही. त्याच काळामध्ये नेमकं त्याच वेळेस एक वर्तंत नावाचे ऋषी, त्या वर्तंत नावाच्या ऋषीकडे एक कौत्स नावाचा त्यांचा एक विद्यार्थी शिष्य होता. तो त्यांच्या आश्रमामध्ये राहून त्यांनी विद्याभ्यास पूर्ण केला. विद्याभ्यास पूर्ण करून झाल्याच्या नंतर 14 विद्या संपादन केल्या. गुरुने सांगितलं की बाबा तू आता जाऊ शकतोस, तू वाटलंस गृहस्थ आश्रमामध्ये प्रवेश कर, नाही वाटलं तर तू तसंच संन्यासी जीवन व्यतीत करून भगवत प्राप्ती करून घे. कौत्साने
गुरुंच्या चरणाला स्पर्श करायला सांगितलं म्हणे महाराज तुम्ही मला विद्या प्रदान केलेले आहेत, आता मी जाणार आहे. तर आपल्या भारतीय संस्कृतीनुसार, वैदिक संस्कृतीनुसार ज्यांच्याकडून आपण विद्या ग्रहण केली त्यांना जाताना दक्षिणा द्यायची असते. गुरुदक्षिणा मागा. वर्तनने सांगितलं की वा तुझ्याजवळ काय आहे देण्यासाठी, तरी तू गरीब आहे, त्याच्यामुळं मी दिलेली विद्या तू योग्य अधिकारी पाहून दे. योग्य अधिकारी भेटला तर त्याला देण्याकरता हायगई करू नको. आणि जो अयोग्य अधिकारी आहे, लोभापोटी स्वार्थापोटी अयोग्य अधिकाऱ्याला ही विद्या देऊ नकोस, हीच माझी गुरुदक्षिणा. जा नाही म्हणे महाराज तसं कसं काय, तुम्ही काहीतरी गुरुदक्षिणा मागून घ्या ना, असं कसं काय, काहीतरी गुरुदक्षिणा मागा. खूपच ज्या वेळेला हट्ट केला त्या कौत्सानी, त्यावेळेला मग त्या वर्तंत ऋषीने मागितलं, ठीक आहे म्हणे, त्यांना रागाला थोडासा, देणार आहे ना गुरुदक्षिणा, मी मागेल ती दिवशी देईन म्हणे महाराज. मग असं कर, तू किती विद्या शिकला माझ्याकडून? 14 विद्या शिकलो. 14 करोड सुवर्ण मुद्रा मला आणून दे, हीच माझी गुरुदक्षिणा. ज्याला मधुकरी मागायला गेला तर मधुकरीचं फडकं स्वतःच नाही. आता 14 करोड सुवर्ण मुद्रा कुठून आणणार? आणि म्हणला महाराज आशीर्वाद द्या मला. दर्शन घेतलं गुरूंचं आणि मग इकडे तिकडे फिरायला लागला, आपल्याला हे सुवर्ण मुद्रा कुठून भेटतील? त्याच्या मनामध्ये विचार आला, अरे सूर्यवंशामध्ये, इक्ष्वाकु वंशामध्ये रघुराजा आहे, दानशूर आहे, आपण त्याला जाऊन सुवर्ण मुद्रा आपण मागून घेऊ. असा विचार करून तो अयोध्येत आला. विश्वजित नावाचा यज्ञ झालेला होता. संबंध, सगळं द्रव्य, सगळी संपत्ती त्या यज्ञामध्ये रघुराजाने दान केलेली होती. तो दरबारामध्ये आला याचक म्हणून. रघुराजाची पत्नी समोर गेले. या म्हणे महाराज, कसं काय येणं केलं? तपस्वी होता, गुरुकुलामध्ये राहिलेला ब्राह्मण होता, तेज होतं चेहऱ्यावर. म्हणे मी मागायला आलो. या म्हणे बसा. आणि मग रघुराजाने सांगितलं, ब्राह्मण आहेत म्हणे, त्यांची पूजा करण्याकरता सामग्री घेऊन ये. असं म्हटल्यानंतर त्या रघुराजाची पत्नी आत घरात गेली आणि घरात गेल्यानंतर पूजेची सामग्री ज्या वेळेला आणली तिनं, एक खापराचं परळ म्हणजे मातीचं भांड, त्याच्यामध्ये ते हळद, कुंकू, फुलं, एक असं बोळका असतं का नाही, त्याच्यापेक्षा थोडं मोठंसं असं गाडगं, त्याच्यातच पाय धुवायला पाणी आणलं. त्या रघुराजाच्या पत्नीच्या अंगावर एका मंगळसूत्राशिवाय दुसरा दागिना नाही. सम्राट राजाची पत्नी आहे, संबंध पृथ्वीचा मालक रघुराजा, आणि तिच्या अंगावर ज्यावेळेला काहीच असे दागिने वगैरे काही दिसत नाहीत. रघुराजाच्या अंगावर काही दागिने नाहीत. एखाद्या याचकाची, एखाद्या ब्राह्मणाची पूजा करायला ज्यावेळेला सामग्री घेऊन येतात त्यावेळेला एक खापराच्या भांड्यामध्ये घेऊन येतात. हे ज्यावेळेला त्या कौत्साने पाहिलं, विचार मनामध्ये केला, अरे आपण याच्याकडे मागायला आलोय. त्यांनी विश्वजित नावाचा यज्ञ केले आणि सगळं द्रव्य आणि सगळी संपत्ती दान केलेली आहे. आता याच्याकडून आपल्याला काही मिळेल असं काही वाटत नाही. त्या रघुराजाने ते पाय वगैरे धुतले, पूजा वगैरे केली, हात जोडले आणि सांगितलं, म्हणजे महाराज मागा म्हणे, आता काय सेवा करू तुमची? त्यांनी सांगितलं म्हणे काही नाही म्हणे राजा, सहज आलो तुम्ही. आपण मागून आता काय उपयोग होणार आहे? आपल्याला मिळणार काही नाही, उलट राजाला धर्मसंकटात पाडण्याचं काय उगाच कारण, अर्थ काय त्याच्यात? मला काय अपेक्षा नाही म्हणे, सहज आलो होतो. नाही म्हणे महाराज, मी तुम्हाला ज्या वेळेला सुरुवातीला स्वागतासाठी आलो, विचारलं, तुम्ही सांगितलं की याचना करायला आलोय, मागायला आलोय, आणि आता संकट का करता? तुम्हाला असं वाटत असेल की माझ्याजवळ कुठली संपत्ती दिसत नाही, याला काय मागावं, तसा विचार करू नका. मी समर्थ राजा आहे.
तुम्ही काहीही मागा, तुम्ही माझा प्राण जरी मागितला मी तर तुम्हाला देईन. तुम्ही काहीही मागा, त्याची व्यवस्था मी करेन, मागा. म्हटलं तिने सांगितलं, म्हणे राजा असंही म्हणे मी गुरुआश्रमात होतो, माझा विद्याभ्यास पूर्ण झाला आणि विद्याभ्यास पूर्ण झाल्याच्या नंतर मी जेव्हा निघालो तेव्हा गुरुदक्षिणा द्यायची. गुरुने सांगितलं की 14 करोड सुवर्ण मुद्रा मला आणून दे. मी 14 करोड सुवर्ण मुद्रा तुला मागण्याकरता आलो होतो, पण मनामध्ये असा विचार आला की तुझ्याजवळ काही नाही म्हणून मला मागण्याकरता संकोच वाटला. संकोच करू नका म्हणे, तुम्हाला उद्या सुवर्ण मुद्रा मिळून जातील, मिळतील सुवर्ण मुद्रा तुम्हाला. त्यांना अतिथी घरामध्ये त्यांना विश्रांती करायला सांगितलं. आणि जो सेनापती होता, रघुराजाने सेनापतीला सांगितलं की उद्याच्याला सगळ्या सैन्याला तयार ठेवा, आपल्याला कुबेराच्या नगरीवर आक्रमण करायचे. सगळं सैन्य तयार झालं. सकाळी हा लवकर म्हणजे पहाटे लवकरच उठला. त्याचं जे काय आहे नित्यनेम, स्नान संध्या, अग्निहोत्र वगैरे जे काय होतं ते सगळं आटोपलं. सगळे निघण्याची तयारी झाली. सगळं अस्त्रशस्त्र घेऊन ज्यावेळेला हा रघुराजा निघाला, आता रथावर चढणार. रथावर चढण्याकरता असा रथाच्या त्या पाटलीवर हात ठेवला. त्या रथाची जी पाय ठेवून वर चढायची जी बसकी होती, त्या बसकीवर पाय ठेवला. तेवढ्यामध्ये कुबेर घाबरला, इंद्र घाबरला आणि त्यांनी तिथून सोन्याचा पाऊस पाडला. त्यांनी विचार केला मनामध्ये, अरे याला काय लागतंय, फक्त 14 करोड सुवर्ण मुद्रा. यांनी जर आपल्या कुबेर नगरीवर किंवा स्वर्गावर जर आक्रमण केलं तर याच्या पुढे आपलंही काही चालणार नाही. त्याच्यापेक्षा याच्याबरोबर युद्ध करून परास्त होण्यापेक्षा याला सुवर्ण मुद्रा लागतात ना, याला सुवर्ण मुद्रा देऊन टाकलं. स्वर्गातले देव ज्याला घाबरतात, काय महाराज पराक्रमी हे राजे होते. सोन्याचा पाऊस पडला, सगळ्या सुवर्ण मुद्राचा पाऊस पडला. आणि तो पाऊस जो पडला तो कशावर, आपट्याच्या झाडावर. त्या कौत्साला तो सेवक सांगत आला की म्हणे महाराज आक्रमण करायची गरज नाही का, कुबेराने सुवर्ण मुद्रांचा पाऊसच पाडलाय म्हणे आपल्या राज्यावर. ठीक आहे म्हणे, मग आपल्याला सुवर्ण मुद्रा लागत होत्या, जर त्यांनी जर स्वतः होऊन दिले असते तर आपल्याला आक्रमण करायची गरज नाही, आपलं त्याचं काही शत्रुत्व नाही. कौत्साला सांगितलं तुला सुवर्ण मुद्रा लागतात ना, घेऊन जा. कौत्सानं मोजून 14 करोड काय केल्या, सुवर्ण मुद्रा मोजल्या आणि सांगितलं मी घेऊन चाललो म्हणे ह्या मुद्रा. बाकीच्या नाही, मला बाकीच्या लागत नाहीत, मला फक्त गुरुदक्षिणा देण्याकरता 14 करोड लागतात. मग बाकीचं काय करायचं. मग बाकीच्यांना सांगितलं, लोकांना सांगितलं जा ज्यांना लागते ते घेऊन जा. मग तुमचे आमच्यासारखे जे पळाले महाराज ते सुवर्ण मुद्रा घेण्याकरता, सुवर्ण मुद्रा तर घेतल्याच, पण ज्या झाडावर ज्या सुवर्ण मुद्रा पडल्या होत्या झाडाची पानं घरी घेऊन गेली. आणि मग तेव्हापासून ते आपट्याची पानं म्हणजे सोनं आहेत, आज सोन्याचं प्रतीक म्हणून आजच्या ती घटना म्हणजे आजच्या दिवशी घडलेली, दसऱ्याच्या दिवशी. म्हणून आजच्या दिवशी आपट्याची पानं एकमेकाला देऊन ते सोनं दान दिलं अशा प्रकारचे मानलं जातं. म्हणून आज आपट्याची पानं दिली जातात. असा या आजच्या या दसऱ्याच्या दिवशी संबंधित अनेक कथा आहेत. पण आपल्याला अभंगाकडे जायचंय. काल्याचं कीर्तन आहे. काल्याच्या कीर्तनाकरता निवडलेला अभंग तुकोबा यांचा आहे आणि गोपाळांचा संवाद प्रतिपादन करणारा अभंग आहे. विठ्ठल प्रतिपादन केलेला आहे. कुठले गोपाळ, कोण आहे ते गोपाळ. हे गोपाळ
म्हणजे गोकुळात राहणारे आणि गोकुळात राहून गायी आणि वासरं घेऊन वृंदावनामध्ये चालायला जात असायचे. म्हणजे हे कृष्णाचे सखे असणारे गोपाळ. कुठल्या तरी गोपाळाचं वर्णन चालू नाही. गोकुळामध्ये भगवंताने कृष्ण रूपाने अवतार घेतला आणि कृष्णाचे सवंगडी असणारे, कृष्णा बरोबर गायी चालायला जाणारे जे गोपाळ आहेत, त्या गोपाळांचा संवाद या अभंगामध्ये आहे. गायी पाळणारे, गायी राखणारे, गायी वळणारे, त्यांना तर गोपाळ म्हणतात. त्या गोपाळांचा हा संवाद आहे. हे गोपाळ दररोज वृंदावनामध्ये गायी चरण्याकरता जायचे. एके दिवशी भजन करत असताना ध्यानस्थ झाले. ध्यानस्थ होऊन गोकुळातली ज्या वेळेला लीला पाहायला लागले त्यावेळेला ही लीला तुकोबारायांना दिसली. प्रज्ञा प्राप्त असलेले तुकोबाराय त्यांनी देहूमध्ये राहून भंडारा डोंगरावर बसून द्वापार युगातली वृंदावनातली काय लीला घडली ती लीला पाहिली, ती अवलोकन केली. काय दिसलं तुकोबारायांना? तुकोबारायांना हे दृश्य दिसलं. ते गोपाळ संवाद करत होते. गाई राखत होते, गाई मागे फिरत होते आणि गाई राखत असताना, गाई फिरत असताना काही हे सगळी गोपाळ मंडळी एकत्र जमली आणि एकमेकाला ज्यावेळेला ती बोलायला लागली, ती संवाद करायला लागली ही मंडळी सगळी, त्यावेळेला एक गोपाळ दुसऱ्या गोपाळाला म्हणतोय. काय म्हणतोय? अभंगाच्या प्रथमच्या
बैसू जेऊ एके ठाई. एक गोपाळ दुसऱ्या गोपाळांना म्हणतो, अरे गोपाळानो, अरे सख्यानो, चला. कुठं? चला. कुठं? अरे जायचं कुठं? गाई वळू. सगळ्यांना आव्हान करतोय तो, चला. अरे जायचं कुठं? अरे गाई वळायच्या. गाई वळण्याकरता चला. चला वळू गाई. गाई वळू. हा, गाई वळू. कशा करता गाई वळायच्या? अरे आता दुपार झाली. काय झाली? दुपार झाली, जेवायची वेळ झाली, भुका लागल्या. त्याच्याकरता ह्या गाई सगळ्या आपण वळून आणू, एका जागेवर बसू आणि मग काय करू? जेवण करू. बैसू जेऊ एके ठाई. एके ठाई बैसू मग जेऊ. विठ्ठल जेवण्याकरता बसावं लागतं. काय? ऐका नीट एकदा. जेवण्याकरता बसावं लागतं. बसण्याकरता अगोदर गायी वळाव्या लागतात. गायी वळल्याशिवाय बसता येत नाही आणि बसल्याशिवाय जेवता येत नाही. इंग्लिश स्कूल मध्ये जाणाऱ्यांना कळणारच नाही. काय? त्यांना कळणारच नाही. ही भाषा कळण्याकरता गाईच वळाव्या लागतात. ही भाषा गुराख्यालाच कळते. विठ्ठल बाह्य दृष्टीनं ही गायी वळणं महत्वाचं आहे आणि आध्यात्मिक दृष्टीनं ही गायी वळणं महत्वाचं आहे. आता गायीच नाही राहिल्या, असल्या तरी फार फार कमी आहे. आणि जिथं गायी आहेत ना त्या बी आता कोणी राखीत नाही, ते बांधूनच असते. गायी राखणं, गायी वळणं हे किती कठीण आहे हे त्यालाच समजतं की जो काय करतो, गायी वळतो. विठ्ठल गाय म्हटलं की तुमच्या पुढे ती जर्सी येत असत. गावरान गाई, देशी गाई. आणि खूप असं भरपूर गाई असायच्या. 5, 25, 50, 50, 100, 100, 150, 150 अशा. पूर्वी तर लाखानं गाई असायच्या. आणि या गाईचं कसं असतं, या गाई राखणारा जो असतो का नाही, सगळ्या गाई अशा सारख्या नाही. त्या मेंढ्या असतात ना, मेंढ्या, त्या मेंढ्या तर करतात. एक मेंढी गेली सगळ्यात त्याच्यात मागं जाते, गोळावा लागतच नाही जास्त. पण गाईचं तसं नसतं. तिकडे पळती, इकडे पळती, इकडे पळती. एका गाई मागे जाणारी दुसरी गाय नसतेच. आपल्या आपल्या मनानुसार ती गाय काय करत असते, वेगवेगळ्या दिशेला ती पळत असते. आणि राखणारा एकच असतो. आणि राखणाऱ्याला एका गाईच्या मागे पळत असतो, दुसरीकडे जाणारी गाय कुठं जाते दिसत बी नाही. गाई राखणं फार कठीण असतं.
त्या गाई राखाव्या लागतात, वळून एके ठिकाणी आणाव्या लागतात आणि ज्या वेळेला एके ठिकाणी येतील त्यावेळेला मग याला जेवण करता येतं. जरी घरी येऊन दशमी सोबत घेऊन गेलेला असला, सोबत आपल्या जवळ जरी भाकरी असली तरी ती भाकरी त्याला खाता येत नाही. जोपर्यंत गाई दिसत नाही तोपर्यंत गाई जवळ आहे, तोपर्यंत गाई गेल्या गाईच्या मागे पळावंच लागतं. आणि गोपाळ सगळे गाईच्या मागे फिरणारे, गाईच्या मागे फिरून 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 दुपारपर्यंत फिरले गाई मागे. कशी तरी एका जागेवर सगळे आले गोपाळ. मग दुसरा म्हणतो की अरे केव्हा फिरायचं आता गाई वळू आणि मग काय करू आपण, जेवायला बसू एके ठिकाणी. हा वरून वरून अर्थ झाला. आध्यात्मिक याचा अर्थ असा आहे, गो नाम इंद्रिय. गो शब्दाचा अर्थ आहे, गाई शब्दाचा अर्थ आहे इंद्रिये. आणि या इंद्रिय रूपी गायी राखाव्या लागतात, वळाव्या लागतात. आणि या इंद्रिय रूपी गायी वळणं एवढं सोपं नाही, कुणाचंही धमक नाही. सगळ्याकडे गायी आहेत. जरी आपण ज्या गाईचं दूध काढतो त्या गायी जरी आपल्या जवळ नसल्या, पण इंद्रिय रूपी गायी सगळ्या जवळ आहेत. कोणाजवळ नाहीत? माझ्या जवळ आहे, तुमच्या जवळ आहे, त्यांच्या जवळ आहे, त्यांच्या सगळ्यांच्या जवळ या गायी आहेत. पंच ज्ञानेंद्रिय आहेत, पंचकर्मेंद्रिय आहेत, 11वं मन आहे. कोणाजवळ नाही? आणि ह्या गायी आहेत. आणि या गायी राखाव्या लागतात, या गायी वळाव्या लागतात. गायी वळणं म्हणजे काय? वळणं कशाला म्हणतात? गायी राखणारा जो असतो की नाही, तो गायीच्या मागे जात असतो. गायी वळणं शब्दाचा अर्थ, ज्या वेळेला ती गाय दुसऱ्याच्या पिकामध्ये जाते त्यावेळेला त्या पिकापासून तिला असं दूर करावं लागतं. आणि बांधावरचा किंवा असा पडकातला किंवा डोंगरावरचा चारा तिला खाऊ घालावा लागतो. याला म्हणतात गायी वळणं. नुसतं आणून एका जागेवर खुट्याला बांधणं याला गायी राखणं किंवा गायी वळणं म्हणत नाही. इंद्रियांना सुद्धा तसंच करावं लागतं. शास्त्राने विहित सांगितलेला जो चारा आहे तो त्यांना खाऊ घालावा लागतो. आणि शास्त्राने ज्या निषिद्धाचा शिक्का मारलेला आहे त्या विषयापासून या इंद्रियांना परावृत्त करावं लागतं. आपले इंद्रिय, आपल्या इंद्रिय रूपी गायी ह्या सैरा अशा प्रकारच्या धावतात. जशा गायी सोडल्या ना त्या पडकातच जातील असं नाही. कुणाचं पीठ असतं त्याच्यात जातात, कुणाचं काही वाळू घातलेलं असतं ते खायला पडतात. तशा आपल्या या इंद्रिय रूपी गायी मोकार आहेत, मोकार. बर ह्यांचं असं आहे, प्रत्येकीचा चारा वेगळा. डोळ नेत्ररूपी गाय रूपाकडे धावते, श्रोत्ररूपी गाय शब्दाकडे धावते, रसनेंद्रिय रूपी गाय हे रसाकडे धावते. डोळे म्हणतात चल बघायला, पिक्चर बघायला लागलाय. जीभ म्हणत असते अरे काय पिक्चर पाहतो. त्या हॉटेलमध्ये किती भजे भारी करतात, चल भजे खायला. म्हणजे रसनेंद्रिय रूपी या गायीचा चारा म्हणजे रस आहे. घ्राणेंद्रिय रूपी गाय गंधाकडे धावते, त्वगेंद्रिय रूपी गाय स्पर्शाकडे धावते. बाकीचे पुन्हा कर्मेंद्रिय रूपी गाय त्यांचेही चारे वेगवेगळेच आहेत. प्रत्येक गायीचा चारा वेगळा वेगळा आणि प्रत्येक गाय त्या जीवाला आपल्या सोबत घेऊन जाते. जीवाला जावंच लागतं त्याच्यासोबत. आणि नुसती दानादान झालेली या जीवाची म्हणजे आपली. कधी या नेत्ररूपी गायी माग रूपाकडे जातो, कधी रसनेंद्रिय रूपी गायीच्या माग कधी रसाकडे जातो. असं सारखं याच फिरणं चालूच आहे, पायपिटी याची चालूच आहे. फिरावं लागतं. बर खरं विठ्ठल
निषिद्ध विषयापासून या इंद्रियांना परावृत्त करू, शास्त्राने सांगितलेला योग्य आहार या इंद्रियांना ज्या वेळेला देऊ, त्यावेळेला त्या गायी थोड्याशा आपल्या अधीन होती, आणि त्या अधीन झाल्या की त्या सगळ्या गायी जमून एका ठिकाणी बसवाव्या लागतात. आपणही तिथं बसावं लागतं आणि मग जेवता येतं. काय गुराख्यानं तसंच करावं लागतं ना, सगळ्या गायी एका ठिकाणी आणाव्या लागतात. सगळ्या एका ठिकाणी आणून मग त्यांना बसता येतं आणि मग जेवता येईल. तर पळत पळत जेवता येतं गाई मागं, असं नाही करता येत, बसावं लागतं. तसं या इंद्रिय रूपी गायी वळून, म्हणजे इंद्रियाचा निग्रह करून ज्या वेळेला आपण अंतःकरण वृत्तीनं एक स्वरूप असलेला, एकमेवाद्वितीय असलेला जो परमात्मा, त्या परमात्म्याच्या ठिकाणी ज्या वेळेला आपण स्थिर होऊ, म्हणजे बसू, त्यावेळेला त्या परमानंदाचा चारा आपल्याला सेवन करता येतो. विठ्ठल आपल्या मनाची वृत्ती, अंतःकरणाची वृत्ती जर इंद्रियाच्याच मागं गायीच्याच मागं जर धावत राहिली, तरी एक असलेला जो आत्मा त्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थिर कधी होईल? आणि खरं जेवण, पोटभर जेवण, आनंदाचं सेवन हे विषयामध्ये फिरून, विषयाच्या वनामध्ये, विषयाच्या रानामध्ये फिरून प्राप्त होत नाही. त्याच्याकरता एका जागेवर बसावं लागतं. एका जागेवर बसावं लागतं म्हणजे एक असलेला जो परमात्मा, त्या परमात्म्याच्या ठिकाणी स्थिर व्हावं लागतं. त्याच्याशिवाय जेवण नाही. म्हणून तो गोपाळ म्हणतोय, चला गाई बैसू जीवू एकी ठाई, एकी ठाई बसू, हा जेवण करू. हो, आजपर्यंत आपण काय केलं? बहु केली पाय पिटी झाला शीन. आजपर्यंत आपण या इंद्रिय रूपी गाईच्या पाठीमाग नुसतं या वनातून त्या वनात, त्या वनातून त्या वनात, त्या वनातून त्या वनात असं फिरत राहिलं. जसं गाई मागे फिरणारा मनुष्य वनात म्हणजे रानातून त्या वनातून त्या वनात, त्या वनातून त्या वनात गाईच्या मागे जावं लागतं त्याला. तसं आपणही या इंद्रिय रूपी गाईच्या मागे नुसते वनच बदलीत राहिलो. इंद्रिय विषयाकडे घेऊन जातात, आपण इंद्रियाच्या मागे जातो. तिथं गेल्यानंतर तिथंही थांबत नाही ती इंद्रिय. तिथं तरी काय सुख असतं बाई? त्या विषयात कुठं सुख आहे? पुन्हा त्या गाई तिथून पुन्हा पुढे जातात. चाललं मग त्या गाईच्या मागे पुढं सारखं या विषयाचं मन बदलीत राहतं. एका विषयामध्ये स्थिर नाही कोणी. कुठलाही जीव घ्या, कुठलाही मनुष्य घ्या, एकच विषय त्याला आवडेल असं नाही म्हणाला. नाही आमक्याला गुलाबजामुन खूपच आवडतात. करा गुलाबजामुन, घाला त्याला खाऊ, पोटभर खाईल. एक दिवस खाईल, 2 दिवस खाईल, तिसऱ्या दिवशी पुन्हा खाईल का? खाईल, त्याला आवडतात मग खाईल. तिसऱ्या दिवशी भरपूर खाईल, चौथ्या दिवशी दुसरं काही वाढायचंच नाही त्याला. नुसते गुलाबजामुनच वाढायचे. चौथ्या दिवशी खाईल, 5व्या दिवशी खाईल, किती दिवस खाईल? त्याचं मन इकळल, म्हणजे त्याला किळस बसेल मनामध्ये. आणि नंतर या 10-15 दिवस जर झाले तर पुन्हा गुलाबजामुन असं नाव ऐकलं तरी त्याला असे कसं तरी होईल, वांती आल्यासारखं होईल. व म्हणते मनी बैसले, तिथं मग पुन्हा गुलाबजामुन नाही होत, मग म्हणतो ते शिळी लागेल ठ्यासा ना. काय झालं? त्यानं बदलला विषय. ठ्यासा आणा, ठ्यासा सारखं ठ्यासा द्यावं त्याला. ठ्यासाच्या ठिकाणी येतो स्थिर राहत. सारखा आपण हे विषय काय करत असतो? फक्त एक खाण्याचा विषय सांगितला, पाहण्याचा विषय बी सारखं बदलीत राहतो. ऐकण्याचा विषय एकच गाणं सारखं ऐकतो का? नाही, मग जुनं झालं. काय झालं? जुनं झालं. अहो वारकरी तरी अभंग तरी काय एकच अभंग सारखं म्हणते, ऐकते काय? नाही, अभंग जरी तोच असला तरी चाल बदली ते.
की आपण एका ठिकाणी स्थिर नाही, सारखी आपली या वनातून त्या वनात विषयाच्या वनामध्ये हे फिरणं चालू आहे. असं फिरून फिरून आपली पायपिटी झालेली आहे. बहु केली पायपिटी झाली, शिंग झाला, दुःख पदरात. शिंग म्हणजे दुःख, दुःख पदरात पडलं. आतापर्यंत आपण खेळत होतो, पण आता खेळाचाही आनंद नाही राहिला. का? पोटात आग पडली, खांदी भार, भूक, काय खेळावयाचे सुख. पोटात भूक लागलेली आहे, खांद्यावर काय ओझ आहे. मग खांद्यावर भार असेल, पोटामध्ये जर आग पडलेली असेल तर मग खेळावं वाटतं का? खेळात आनंद येतो का? माझा हा सगळा संसार म्हणजे या सगळा एक खेळच आहे. काय संसार म्हणजे हा सुद्धा काय खेळच आहे. संसार आणि हे भक्ती कीर्तन काही फरक नाही, एकच आहे, खेळच आहे. खेळ म्हटलं की खोटा असतो, खेळ म्हटले काय असतो? खोटा असतो. ते लहान लहान मुलं असले की नाही, ते खेळ खेळतात बघा. आपण असं उन्हाळ्याच्या दिवसामध्ये, अजून नाही सुरू झाला उन्हाळा, लग्न होतं, लग्न करतात की नाही माणसं, ते बी खेळच आहे. मग त्या लग्नामध्ये मंडप असतो, त्या लग्नामध्ये नवरा नवरी असते, त्या लग्नामध्ये ते मंगलाष्टक म्हणाला ब्राह्मण असतो, त्या लग्नामध्ये करवाला करवली, इकडे काय म्हणते माहित नाही मला, आमच्या तिकडे करवला करवली म्हणते, वरमाई असते, वरबाप असतो, वराड असतं की नाही सगळे. मग ते लग्न लावायचे काही मला आंतरपाठ मध्ये धरतात, इकडून नवरी उभा, इकडून नवरदेव उभा, मंगलाष्टक म्हटलं जातं. सगळं लग्नच आहे ना, खेळच आहे सगळा. मग ते पोरं लहान लहान असे पाहतात लग्नाला गेल्यानंतर, आणि मग घरी गेले का मग ते बी खेळ खेळते लग्नात. मग ते काय करते, अशा इतक्या काटक्या उभ्या करते, एवढं एवढं कुठं तरी पटकन आणते, त्याच्यावर टाकते, मंडप झाला तयार. बाजूला कुठंतरी अशी वाळू बिळू अशी हे करून असं थोडा एक वटा तयार करायचा, आणि त्याला काय म्हणायचं, बहुला. बरं, बहुली काय का? बहुला फक्त म्हणायलाच राहिलाय आता. दिसत नाही का? दिसते बरं, बहुला झाला तयार. आणि मग तिथंच अशी एक काडी घ्यायची, त्या काडीला अशी एक चिंदी गुंडाळायची, नवरदेव. त्याच्यापेक्षा थोडी कमी उंचीची काडी घ्यायची, तिला चिंदकी गुंडाळायची, आणि हे काय, ही कोण? नवरी. बाकीच्या पण अजून छोट्या मोठ्या काड्या बाजूला, त्या सगळ्या कोण? करवाल्या. हा करवाला, एक बामण, पुन्हा अंतरपाठ मध्ये धरायचा, पुन्हा झालं लग्न लागलं, पुन्हा पंक्ती बसली, हा सगळा खेळ खेळतात. कोण? हा मुलं खेळतात ना, लहान मुलं. त्या खेळात हा जो खेळ असतो काय फरक आहे बरं? ती मुलं खेळतात ते खरं आहे का? खरंच ती काडी म्हणजे नवरदेव आहे का? खरंच ती काडी म्हणजे नवरी आहे का? काही नाही, ते सगळं काय खोटं आहे. हे मला सगळं खोटच. हे सगळं काय खेळात मुळात खरं काही नसतं. जे खरं नाही त्यालाच काय म्हणतात? खेळ. त्यालाच काय म्हणतात? खेळ. संसाराचा हा सुद्धा एक खेळ आहे, आणि या खेळामध्ये खेळायचं असतं ते आनंदासाठी. परमात्म्याने हा खेळ, संसाराचा खेळ आनंदासाठी निर्माण केलेला आहे, आनंदासाठी. आणि विशेष हा आहे की आनंदासाठी खेळ तयार करून आपण या खेळात येऊन दुःखच भोगतोय. विठ्ठल
खेळात घुसलो आणि आपण या खेळाला खरं मानलं. खेळाला खरं मानलं आणि त्या खेळामध्ये आपल्याला जे पात्र भेटलेलं आहे ते पात्र हेच आपलं स्वरूप आहे असा भ्रम झालाय. आपण सगळे या नाटकातले पात्र आहे, या खेळातले एक पात्र आहे. समजा आता तुम्ही नाटक करायचे, अजूनही या करतात. मग नाटकामध्ये कोणी राम होतो, कोणी सीता होते, कोणी एखादा हनुमान होते की नाही, होतो. आणि मग ते त्यांचं ते पार्ट करत असतात. मग तो अभिनय करत असताना ते मुलगाच असतो, त्याला साडी घातलेली असते, त्याला सीता केलेलं असतं. तो रावण येतो नाटकात आणि मग त्या सीतेला उचलतो. सीतेला उचलून घेऊन जाताना मग तो काय करतो, रडतो म्हणजे रडण्याचं नाटक करतो. रडण्याचं काय करतो, नाटक करतो. रडण्याचं नाटक करतो. इतकं तो असं करुणायुक्त अशा प्रकारचा आवेशाने तो रडत असतो आणि त्याला पाहून त्याला पाहणारे लोक सुद्धा रडायला लागतात. रडतात की नाही. आणि ते पाहणारे लोक रडायला लागले आतून त्याला आनंद होत असतो. कोणाला सीतेला. कशामुळं, रावण घेऊन चाललं म्हणून. असं कारण ते काय नाटक आहे. जर त्याला असा भ्रम झाला नाही आपण खरंच सीता आहे, काय जर खरंच आपण कोण आहे, सीता आहे असा जर भ्रम झाला तर त्याला आनंद होईल का? त्याला? मग त्याला आनंद का होतो? आपण सीता नाही, आपण कोण आहे, आपण मनुष्य आहे. आपलं हे एक नाटक आहे, हा आपला अभिनय आहे. आणि आपला एवढा अभिनय सुंदर होऊ लागलेला आहे, एवढं नाटक आपण पार्ट वटवतोय की सगळे लोक रडायला लागले. हे जेव्हा तो पाहतो त्याला आनंद होतो. तसं आहे महाराज, या संसार रूपी नाटकामध्ये जो आला, ज्याने जे पात्र घेतलं, इथं आल्यानंतर त्याला तो भ्रमच झाला. हेच आपलं शरीर म्हणजे आपलं स्वरूप आहे असं मानायला लागला. आणि मानायला लागल्यामुळं, भ्रम झाल्यामुळं इथं जेही त्याला आता पात्र म्हटल्यानंतर त्याला त्याच्या कर्मानुसार अभिनय करावा लागतो आणि मग त्याला दुःख भोगावं लागतं. सगळ्यात महत्वाचं इथं हे घडतं इथं आल्यावर की शरीराला मी म्हणतो आणि शरीर संबंधीला माझं म्हणतो. आणि हेच संसारात ओझ. हेच काय ओझ, शरीराला मी म्हणणं आणि शरीर संबंधी लोकांना माझं, हेच ओझ आहे. हेच खांद्यावर काय ओझ आहे. हेच ओझ आहे. खेळणाऱ्याच्या बोकांडी ओझ असून चालत नाही. त्यानं ओझ बाजूला केलं पाहिजे. संसारामध्ये सुद्धा हे ओझ बाजूला केलं ना, मी आणि माझेपणाचं, मग त्याचा खेळ मस्त आहे. खेळ्या माझी हनुम्या शहाणा. संतांनी हनुमंतरायाला शहाणा म्हटलंय का? तो खेळात आहे, पण खेळात असून तो शहाणा आहे का? कारण तो ओझच घेत नाही अंगावर. मी माझेपणाचं ओझ नाही. आपण मी माझेपणाचं हे ओझ बाजूला करावं लागतं, मग खेळावं. मग खेळ कोणता का असे ना, खांदी भार, पोटी भूक, एक ओझ आहे. खांद्यावर भार आहे, खांद्यावर भार मीचा आणि माझे भार आहे, ओझ आहे. आणि पोटामध्ये काय लागलेली आहे? भूक लागलेली आहे, आनंदाची भूक लागलेली आहे. मग काय खेळावयाचे सुख. तुम्हाला जर सुख पाहिजे असेल तर त्याच्याकरता अगोदर काय करा, धावा. तुका म्हणे
की जर धावलं तर मग पुढं काय आहे, त्याचा परिणाम खूप बळवा आहे. पण त्याच्याकरता काय करावं लागतं, धावावं लागतं. कशा करता? संसारात धावून उपयोग नाही, मग गायी वळण्याकरता धावावं. कशा करता? गायी वळण्याकरता धावावं लागतं. गायी वळल्याशिवाय आनंद नाही. त्याच्याकरता गायी वळणं म्हणजे इंद्रियांना वळणं. आपले इंद्रिय जे विषयाकडे धावतात त्या विषयापासून या इंद्रियांना वळावं लागतं आणि त्याच्याकरता आरंभ करण्याकरता मुहूर्त लागतो. आजचा मुहूर्त खूप चांगला आहे. कशाकरता? काय आजचा मुहूर्त सगळ्यात चांगला जर कशा करता असेल तर तो क्षत्रिया करता, युद्धा करता. खूप आजचा मुहूर्त चांगला आहे. आज ज्याने युद्ध सुरू केलं ते सगळे विजयी झालेले. खूप इतिहास आहे पौराणिकांमध्ये. म्हणून आपण सुद्धा एक योद्धेच असतो. ज्याने देव प्राप्त करायचा आहे, परमात्मा मिळवायचा आहे असं ज्यांनी ठरवलंय की नाही, देवापर्यंत जाण्याकरता, देवापर्यंत पोहोचण्याकरता मध्ये खूप मोठे मोठे शत्रू येतात. त्यांच्यावर विजय मिळवावा लागतो, त्या संसारावर विजय मिळवावा लागतो, इंद्रियावर विजय मिळवावा लागतो, अनेक विकारावर विजय मिळवावा लागतो. आज सुरुवात करा, इंद्रियापासून सुरुवात करा. इंद्रियाला हलवायचा प्रयत्न करा, इंद्रियाला वळायचा प्रयत्न करा. आजचा दिवस खूप चांगला आहे, आजचा मुहूर्त खूप चांगला आहे. इंद्रियांवर विजय मिळवायचं म्हणजे काय करायचं? म्हणजे आपले इंद्रिय जे निषिद्ध विषयाकडे जातात तिकडे जाऊ द्यायचे नाही. जीभ जर निषिद्ध विषयाकडे जात असेल, दारू पित असेल, मांसाहार करत असेल, बिडी सिगरेट ही असली जर कोणती व्यसनं असतील, तंबाखूचं व्यसन असेल, गुटख्याचं व्यसन असेल, आज जरा शूर व्हा,
आणि आज या विजयादशमीच्या मुहूर्तावर शूर होऊन याच्यावर विजय मिळवायचा प्रयत्न करा. खरा निश्चयात जगदंबा मातेच्या समोर की आजपासून कोणतं व्यसन करणार नाही. करा सुरुवात. ज्यांना व्यसन नाही कुठलं त्यांनी या सुरुवात करायला काय अडचण नाही. त्यांनी कशी सुरुवात करायची? त्यांनी सुरुवात अशी करायची की नुसतं इंद्रियाला विषयाकडे नाही जाऊ दिलं म्हणजे लगेच देव मिळतो असं नाही. त्याच्याकरता साधना करावी लागते. नुसते विषय सोडून देव भेटतो असं नाही ना. त्याच्याकरता साधना करावी लागते. त्याच्याकरता वृत्ती अंतःकरण शुद्ध करावं लागतं. शुद्ध अंतःकरणाची वृत्ती आत्मस्वरूपाकडे न्यावी लागते. परमात्मा स्वरूपाकडे न्यावी लागते. हे तर फार पुढचं आहे. पण सुरुवात अंतःकरण शुद्धी करता परमात्म्याच्या साक्षात्काराची दर्शनाची योग्यता आपल्यामध्ये येण्याकरता शुद्ध अंतःकरण होण्याकरता आज नामस्मरण करायला काय आजपासून काय अडचण नाही. भगवंताच्या नामस्मरणासारखं अंतःकरण शुद्धीचं साधन जगामध्ये दुसरं कोणतं उपलब्ध नाही. आज विजयादशमीच्या मुहूर्तावर जगत जननी जगदंबेच्या समोर आजपासून निश्चय करा की आजपासून मी भगवत प्राप्ती करता दररोज नामस्मरण करणार. सुरुवात तरी करा. कमी जास्त सुरुवात तरी करायला आजपासून काही अडचण नाही. कोणी 1000 करा, कोणी 2000 करा, कोणी 5000 करा, कोणी 25000 करा. जे 25000 करत असतील तुम्ही 50000 करा. पण आजपासून सुरुवात करायला काहीच अडचण नाही. आजचा मुहूर्त खूप चांगला आहे. या मुहूर्ताचा या पर्व काळाची संधी साधा. पवित्र सुदीन उत्तम दिवस दसऱ्याचा हा मुहूर्त आहे. तर हा मुहूर्त साधा सर्वजण आज या काल्याच्या कीर्तनामध्ये निश्चय करून टाका. सगळं करा. ही सर्वांची माझी काय प्रार्थना आहे. आणि अशी प्रार्थना करून अभंगाचा भावार्थ आपला झालेला आहे. तर आता आपण थोडस काल्याच्या कीर्तनाकडे वळू. आता सर्व काही होत नसतं काल्याचं कीर्तन सांगणं म्हणजे सगळं चरित्र काय सांगणं होत नसतं. एक लीला फक्त पाहू कारण त्याच्याशिवाय काला होत नाही. काय गोकुळामध्ये जे भगवंतानी चरित्र केलं त्या चरित्राचा उच्चार करावा लागतो. त्या चरित्राचा उच्चार केल्याशिवाय आपल्याला काला मिळत नाही. मुरमुरे भेटतील दही टाकलेली पण काला नाही भेटत. त्याला काला नाही म्हणतो. त्याला काल्याचं प्रसादत्व येण्याकरता चरित्राचा काय करावा लागतो? अनुवाद करावा लागतो. दिसत नाही तर काही कला येत नाही दह्यांनी. विठ्ठल विठ्ठल चरित्र म्हणतो. संत ज्याला चरित्र म्हणतात त्याला त्या गवळणी खोड्या म्हणत होत्या. याच्या खोड्या किती सांगू. महीपत्र सिंधू वाटे. आपल्याला ऐकायला गोड लागतं. सांगणाऱ्याला अजून गोड लागतं. गोडच आहे ना. देवाचं सगळंच गोड आहे. अधरम मधुरम वदनम सगळं त्याचं सगळंच गोड आहे. तव कथामृतम तप्त जीवनम कविभिरीतम कल्मषापहम. तव कथा अमृतम. या गोपीने म्हटलं देवा तुझी कथा ही अमृत स्वरूप आहे. अमृत स्वरूप अमृत आहे. अमृत जसं गोड असतं तसं तुझी कथा सुद्धा कशी आहे? गोड आहे. आपण कथा म्हणतो आपल्याला गोड वाटतं ते पण त्या गवळणी त्याचा त्रास होत होता ना म्हणून त्याला काय म्हणायचे त्या कथा म्हणत नव्हत्या. त्या चरित्र म्हणत नव्हत्या. त्या लीला म्हणत नव्हत्या. मग त्या काय म्हणायच्या? खोड्या. हा यशोदेचा कृष्ण काय करतो? लीला करतो म्हणायचे काय? चरित्र करतो.
आपण त्याला चरित्र म्हणतो, आपण त्याला कथा म्हणतो. त्याला खोड्या म्हणत होत्या, खोड्या. त्याच्या खोड्या काय थोड्या नव्हत्या, होत्या. पण मग आता सगळ्या कुठे ताकद होत म्हणून आपण थोडी एखादी कथा सांगायची. सगळं म्हणजे कोणतं ते पुतना मारलेली, मागळपटाची फजिती केलेली, नामकरण तमकरण, कागा सुगण, बका सुगण, आगा सुगण, सगळं आता सांगायला कुठं बाबत मी ऐकलेलंच आहे. एक कथा सांगतो आणि मग लगेच काल्याच्या ह्याच्याकडे जाऊ आपण. आता बोल हात यांनी खोड्या चालू केल्या. खोड्या चालू केल्या म्हणजे काय करायचा? काही करायचं, काही करायचा खोड्या. कोणाची वासळ सोडून दे, एखादं पोरगं पाण्यात झोपला असलं जाऊन त्याला चिमटा घेऊन पळून तरी जा. एखाद्या गवळीने सकाळी सकाळी आपला सडा टाकला, रांगोळी काढली, मस्त रांगोळी काढली, पद्मदळ म्हणजे कमळाचं फूल काढलं, अशी ती रांगोळी काढून अशी उठून बाजूला गेली. याने तिथं जायचं समोर आणि तिथं जाऊन नळ चालू करायचं. अशी काही एक काय खोड्या काय कमी म्हणजे संतांनी सुद्धा म्हटलेलं आहे की महीपत सिंधू आटे. कीर्तनकार किती सांगणार आहे? खूपच खोड्या करायचा. एवढ्या खोड्या त्या सगळ्या गवळणी त्रासल्या, गवळणी सगळ्या त्रासल्या आणि सगळ्यांनी अशी बैठक घेतली आणि बैठक घेऊन आपण यशोदेकडे जायचं म्हणून ठरवलं आणि सगळ्यांनी मोर्चाच काढला यशोदेच्या घरी. कीर्तनात निघाले कशा सगळ्या सोबत येतात. अशा सगळ्या टोळक्यात घेऊन सगळ्या कुठं आल्या? यशोदेच्या दारात. यशोदेच्या दारात आल्यावर बाहेर ये असा आवाज दिला. यशोदेला वाटलं बाई कोण आहे म्हणून अशी बाहेर डोकावली. तू एक जण नव्हतीच, सगळ्या गोकुळातल्या गवळणी मिळून आलेल्या. मनात लागली बाई हे कशा आले असतील, यांना आपल्या घरी काही कार्यक्रम नाही, यांना मी हळद कुंकांना बोलवलं नाही, ते आल्या कशाला असतील बाहेर आले का? म्हणे तुम्ही कशासाठी आल्या? तुम्ही एक गवळ म्हणे अगं देश्वरे तू म्हणतेस ना कृष्ण काय खोड्या करतो, कृष्ण काय म्हणजे कृष्णाच्या खोड्या सांगायला. हो कृष्णाच्या खोड्या सांगायला. आणि तू कशाला आली ग? ती म्हणजे कृष्णाच्या खोड्या. सगळ्यात म्हणाल्या कृष्णाच्या खोड्या सांगतात. म्हणजे मग कृष्ण काय एवढ्या खोड्या करतो? सगळ्यात गोपिका काय सांगायला लागल्या? खोड्या सांगायला लागल्या. मग आता सगळ्यात सांगायला लागले आपणच ऐकायचं. आता मी सांगतो मग तुम्ही ऐकता आणि तुम्ही सगळेच उठून कीर्तन करायला लागले. कुणी कसं ऐकायचं? कुणाच ऐकायचं? सगळ्यात काय खोड्या करतो म्हणजे सगळ्याच सांगायला लागले ना. प्रत्येकाची खोड वेगवेगळी केलेली, सगळ्यात सांगायला लागले. यशोला काय मिळच लागा ना कुणाच. माईक नव्हता तरी
वेळ लागणार, कारण ते सगळ्याच सांगणं सुरू झालं ना. तेवढ्यामध्ये एक गवळण अशी मागून पुढे आली, सगळ्यांना बाजूला सगळ्या बाजूला सगळ्या हे लगेच सांगतो बाजूला सांगते लोकांना कसं. सगळ्यांना बाजूला सांगून सगळ्याच्या समोर आली, यशोदेच्या समोर उभं राहिली. पोक्त होती जरा, सगळ्याला असं दरडून बोलली, सगळ्याला शांत केलं. थांबा म्हणे, मी सांगते काय थोडा करतोय कार्ट ते. यशोदेपेक्षा ती वयस्कर होती, खूपच वय होतं तिचं. यशोदेच्या आईचं वय. अशी ती गवळण. ती म्हणजे काकी, अहो तिच्याकडे पाहिल्यावर यशोदेला थोडंसं आश्चर्यच वाटलं. ती म्हणे की कृष्णानं काय खोड्या केल्यानंतर सांगावं, पण हे काकी तुम्हाला काय झालंय? काय झालं म्हणजे ते तिचं रूपच असं होतं. तुम्ही कधी ते ऍक्सिडेंटच्या दवाखान्यात गेले का? नाही गेले? म्हणजे तुम्हाला जाण्याची वेळ यावी असं नाही मला म्हणायचं, पण एखाद्या वेळेस गेले असले तर पाहिलं असेल तुम्ही तिथं कशी लोक असतात. कोणाचं पायच असं बांधलेला असतो, कोणाचा हातच बांधलेला असतो, कोणाचं हे कंबरच बांधलेलं असतं, कोणाचं तोंडच बांधलेलं असतं. म्हणजे फ्रॅक्चर झालेलं सगळं ते पट्ट्या केलेल्या, पट्ट्या बांधलेल्या. तसं ती जी गवळण होती ना समोर आलेली, यशोदेला बोलायला लागलेली, तिचं सगळं अंगच बांधलेलं होतं. यशोदा का की काय झालं तुम्हाला हे सांगा ना. तर तुम्ही काय फटफटीवर जाताना पडल्या का काय? नाही म्हणे, फटफटीवर कशाला मी पडत? फटफटीवर कुठं जातच नाही, तेव्हा फटफटच नव्हती या, तेव्हा बैलगाड्या होत्या ना. नाही म्हणे तसं पडली नाही कुठं. मग काकानी मारलं का काय? नाही म्हणे यशोदे, असं काय काय म्हणते, किती देव माणूस तो. अगं कधी शब्दाने मला दुखवीत नाही, वेळ प्रसंगी म्हणजे लुगडे सुद्धा धुतो, तू मध्ये त्यांनी मारलं काय? त्यांनी नाही मारलं. अहो मग काकी झालं काय? काय झालं असं म्हटल्यानंतर तिला तो प्रसंग आठवला बा तो झालेला. मग प्रसंग ती सांगायला लागली. अजून यशोदे एक बसा मध्ये खाली बसा. आणि मग सगळ्यांना खाली बसवलं, यशोदेला बसवून घेतलं आणि मग प्रवचन जसे सांगतात ना तसं सांगायला लागले. हे बघ म्हणे, कालचा प्रसंग. कालचा? हा. कधीचा कालचा? कालचा संध्याकाळचा. काय झालं होतं? मी शेतातून आले होते. मी शेतातून आले आणि शेतात बसले होते. मग हा घरी आला. हा म्हणजे कोण? कृष्ण. मग एकटा नव्हता, त्याच्यासोबत त्याचे मित्र होते, त्याचे सखी होते, बाकीचे अजून गोपाळ होते. आला आणि म्हटलं, मला काय म्हटलं माहितीये? काय म्हटलं? ए गवळण, काय रे कृष्णा, लोणी दे मला खायला. लोणी दे मला खायला. नाही देत. देते का नाही? नाही देत. पुन्हा एकदा विचारतो, देते का नाही लोणी? नाही देत. नको देऊ, बघून घेतो तुला असं म्हटला आणि गेला निघून. यशोदा खरं सांगू का, माझ्याकडे लोणी होतं, मी ठेवलंही होतं, त्याच्यासाठीच ठेवलं होतं, त्याला द्यायचं होतं. दिलं का मला नाही? मला असं वाटलं मी जर लोणी दिलं तर लोणी घेणं लगेच जाईल, पुन्हा येणारच नाही. आणि लोणी जर मागितल्या नाही दिलं, एकदा पुन्हा परत जाईल, पुन्हा एकदा मागायला येईल, पुन्हा एकदा आला म्हणजे पुन्हा त्याचं दर्शन होईल, अशी मनामध्ये माझी भावना. म्हटलं बरं लोणी नाही देत, बघून घेईन तुला असं म्हटलं. गेलं निघून. मला वाटलं येईल परत, पण तो आलाच नाही. परत त्यानं इकडं चक्कर मारलीच नाही. मी त्याची वाट पाहत होते. पण मग संध्याकाळपर्यंत, जेवण होईपर्यंत, सगळं सामसूम होईपर्यंत येईल असं वाटलं, पण तो काय आला नाही. वर कोणी त्याचे मित्रही कोणी आले नाही. झालं, मी सगळं सामसूम झाल्यानंतर मग मी झोपले. रात्री थोडीशी येईल असं वाटत होतं, मी त्याची वाट पाहत बसले होते. त्याच्यामुळं उशीर झाला झोपायला. उशीर झाल्यामुळं मग उठायला उशीर झाला. पण माझ्या कानावर आवाज आला पहाटे, थोडस
गोकुळात सगळ्या गवळीच होते ना, लवकर उठायची पहाटे ब्रह्ममुहूर्तावर. ते कोण मग ते सगळा दांगूड सगळा, कोण गाई सोडतंय, कोणी वासनं सोडतंय, कोणी झाडतंय, कोणी सडा टाकतंय. काय त्या गवळणींचा आवाज आल्यानंतर एकदम इज्जत सुटली, उठली आणि उशीर झाला काय म्हणून अशी घालून पटदिशी उठली. उशीर नको व्हायला दूध काढायला म्हणून वासलं सोडलं, चेरवी घेतली, पाणी घेतलं चेरवीत आणि दूध काढायला म्हणून गोठ्यात गेली. गाईचं दूध काढायला तोपर्यंत हे सगळं ह्याचं ते चवीन पाणी सगळं घेईपर्यंत ते वासरू गोठ्यात जाऊन परत आलं. तिला वाटलं बाई दूध पिऊन परत आलं काय नो असं. मला असं वाटलं म्हणून ते पटकन ते वासरू बांधलं आणि पटदिशी जाऊन गाई खाली बसली मी दूध काढायला. ते चेवीतलं पाणी कासात मारलं, चेवीतलं टाकून दिलं का तसं ठेवलं ते माहित नाही. आणि मग दूध काढण्यासाठी काशेत हात घातला. महाराज काशेत हात घातल्याबरोबर ती म्हणते त्या गाईनं मागचे दोन्ही पाय उचलले माझ्या छातीवर. जशा दोन्ही पायाची लात बसली ना टप्पू, चेंडू सारखीच उडाली की मागच्या भिंतीवर. तेवढ्या गाय थांबलीच नाही. ती काय कराटे शिकलेली होती का काय माहिती. मागं सरकून पुढं सरकून, मागं पुढं मागं सरकून आता मागायला सुरू केलं ते. आणि मग ही बोंबली मेले 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 अशी बोंबली. किती वेळ वळणार, जीव तर किती असते. बेशुद्ध होऊन पडली. तेवढे माहिती आवाज आल्यानंतर शेजारी पाजारी गोळा झाले. पहाटेची वेळ, पूर्वी काय असे बल्ब नव्हते, दिव्याचा जमाना सगळा. गोट्यात कोण दिवा लागत होता पूर्वी. आणि मग ती पाय कोणीतरी आलं दिवा घेऊन, तिला कसं तरी त्या गोट्यातून असं बाजूला ओढलं. सगळं शरीर असं रक्तबंबाळ झालेलं. कोण वाळं घालतंय, कोणी पाणी टाकते तोंडावर, कोणी चपली नाकाला लावते. सावध होण्याकरता असे तसे उपाय केले. काय झालं काय झालं काय झालं ते लोक विचारायला लागले. म्हणे गाईनं मारलं गाईनं मारलं गाईनं मारलं. एक बाबा असं म्हटला, अगं काय झालं एवढी मारकी